जे नातं आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतं तेच नातं रक्ताने माखलं। पतीने 3 मित्रांसोबत मिळून पत्नीचा खून केला आणि उघड झालं एक थरारक सत्य। होय, 21 सप्टेंबरची रात्र मध्य प्रदेशच्या खंडव्यात रक्तरंजित ठरली। दिग्रीस गावातील शांत वातावरण मध्यरात्री अचानक किंचाळण्याने दणाणलं। एका महिलेवर 40 ते 45 वेळा चाकूने वार झाले आणि तिचा क्रूर अंत झाला। सुरुवातीला वाटलं हा दरोडेखोरांचा हल्ला आहे, पण जेव्हा सत्य उघडकीस आलं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण हत्येच्या कटाचा सूत्रधार दुसरा कोणी नसून तिचा स्वतःचा पती निघाला। महिलेची हत्या एका नियोजनबद्ध कटाचा भाग होती। आरोपी पती महेंद्र याने 3 मित्रांना गुन्ह्यात सामील करून घेतले होते। पोलिसांच्या माहितीनुसार ही योजना अगदी क्राईम पेट्रोलच्या भागामधून शिकून तयार करण्यात आली होती। महिलेच्या जीवावर खेळण्यासाठी महेंद्रने 1 लाख रुपयांची सुपारी दिली। आर्यन, हेमंत उर्फ कान्हा आणि राजेंद्र या मित्रांनी कटात भाग घेतला, पण हत्या उघड झाल्यानंतर सगळं रहस्य उघडलं। त्या रात्री महेंद्र बायकोला घेऊन रुग्णालयात निघाला असल्याचं सांगत निर्जन ठिकाणी पोहोचला। तिथे आधीच 3 साथीदार दबा धरून बसले होते। त्यांनी अचानक दरोड्याचा बनाव करून महिलेवर झडप घातली। एका पाठोपाठ चाकूने 40 ते 45 वार झाले। महिला जागीच कोसळली। महेंद्रने स्वतःला वाचवण्यासाठी किरकोळ जखम करून घेतली, जेणेकरून तोही पीडित वाटावा। पण पोलिसांच्या तपासाने त्याची नाटकबाजी फार काळ टिकली नाही। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज खंगाळले आणि हेमंत उर्फ कान्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला। चौकशीत त्याने थरारक कबुली दिली। महिलेच्या नवऱ्याने आम्हाला 1 लाख रुपयाची सुपारी दिली होती असं त्याने सांगितले। पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले चाकू आणि सुपारीत दिलेले 10,000 रुपये जप्त केले। महेंद्र दुसऱ्या लग्नामुळे आधीच तणावात होता। पत्नीचे वागणे, शिवीगाळ आणि कुटुंबियांची गैरवर्तन त्यामुळे तो त्रासलेला होता। अखेर त्याने पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी मित्रांच्या मदतीने हा अमानवी कट रचला। पोलिसांनी महेंद्र, हेमंत आणि आर्यनला अटक केली असून चौथा आरोपी राजेंद्र फरार आहे। त्याचा शोध सध्या सुरू आहे। ही घटना केवळ एका घराची नाही, तर संपूर्ण समाजाचं मन हादरवणारी आहे। जिव्हाळ्याचे नाते, जिथे विश्वास, आधार आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते, तिथेच पतीने कट रचून पत्नीचा बळी घेतला। या प्रकरणाने मानवी संबंधाचा काळा चेहरा उघड केला आहे। अशाच नवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।